घरात जर LPG गॅस सिलेंडर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण LPG गॅस सिलेंडर धारकांना आता मिळत आहे 50 लाखांपर्यंतचा विमा संरक्षण म्हणजेच इन्शुरन्स कव्हर। म्हणजे LPG गॅस सिलेंडरचा चुकून काही स्फोट झाला तर तुम्हाला 50 लाखांपर्यंत मदत ही केली जाणार आहे। ती मदत काय असणार आहे, कशी केली जाणार आहे, टप्प्यांमध्ये तुम्हाला कसे विमा कव्हरचे पैसे मिळणार आहेत किंवा त्यासाठी तुम्हाला काय पूर्तता करण्याची गरज आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर ज्यांच्या घरामध्ये LPG गॅस सिलेंडर आहे त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण LPG गॅस सिलेंडर धारक ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांनी पब्लिक लिएबिलिटी पॉलिसी ही घेतलेली आहे, जी पॉलिसी गॅसचा स्फोट झाल्यानंतर प्रत्येक गॅस कनेक्शन धारकाला महत्त्वाची ठरणार आहे। तर याच पॉलिसीचा फायदा असा आहे की पीडित कुटुंबाला 50 लाखांपर्यंत विमा कव्हर मिळणार आहे। आता तो कसा मिळणार आहे सांगते का, तर एखाद्या घरातील गॅसचा LPG गॅस सिलेंडर असेल आणि त्या LPG गॅस सिलेंडरचा जर स्फोट झाला आणि त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, जीवितहानी झाली, तर पर व्यक्ती 6 लाख रुपयांपर्यंत त्यांना मदत मिळणार आहे। म्हणजे एखाद्या घरातील 1 किंवा 2 व्यक्ती जर या गॅसच्या स्फोटमध्ये मृत्यू झाला असेल तर त्यांना प्रत्येकी 6 लाख रुपये मिळणार आहेत, कुटुंबियांना 6 लाख रुपये मिळणार आहेत। त्यानंतर उपचारासाठी 30 लाख रुपये मिळणार आहेत, म्हणजे पूर्ण कुटुंबाला मिळून 30 लाख रुपये उपचारासाठी मिळणार आहेत। तसेच घराचं जर नुकसान झालं असेल तर प्रति व्यक्ती 2 लाख रुपयांपर्यंतची मदत ही केली जाणार आहे। हा अतिशय महत्त्वाचा विमा कव्हर आहे जे LPG गॅस सिलेंडर धारक आहेत त्यांच्यासाठी। परंतु त्याबरोबर हेही महत्त्वाचं आहे की यासाठी तुम्हाला काही प्रीमियम भरावं लागतं का किंवा यासाठी काय प्रोसेस आहे ही माहीत असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। तर तीच आता आपण पाहूयात। तर LPG गॅस सिलेंडर ज्यांच्या घरी आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रीमियम हे भरावं लागणार नाही। म्हणजे हे जे विमा संरक्षण कवच आहे किंवा कव्हर आहे, इन्शुरन्स कव्हर आहे, यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रीमियम भरावं लागणार नाही, परंतु त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आधीपासूनच पूर्तता असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। कोणत्या गोष्टी पाहूयात, तर तुमचं हे गॅस सिलेंडर आहे ते गॅस सिलेंडर LPG गॅस सिलेंडरच असावं आणि हे LPG गॅस सिलेंडर आहे ते तुम्ही अधिकृत गॅस एजन्सीकडून घेतलेलं कनेक्शन असेल तरच तुम्हाला हा विमा कव्हर हा भेटणार आहे। म्हणजे बरेच जण काळ्या बाजारातून किंवा फ्रॉड मार्गातून LPG गॅस सिलेंडर घेत आहेत त्यांना हे कव्हर मिळणार नाही, तर ज्यांचं अधिकृतरित्या कनेक्शन झालं आहे त्यांनाच हे कव्हर मिळणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमची LPG गॅस सिलेंडरची KYC दरवर्षी पूर्ण करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। जर तुमची KYC असेल तरच तुम्हाला हा विमा कव्हर हा मिळणार आहे। त्याचबरोबर जर तुमचा गॅसचा स्फोट झाला, त्यावेळी तुमचं नुकसान झालं, तर त्यावेळी तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे, तर तुम्हाला 30 दिवसांच्या आतमध्ये तुम्ही जर मृत्यू पावला असेल तर तुम्हाला तुमची FIR कॉपी आहे ती FIR कॉपी देणं हे महत्त्वाचं आहे आणि FIR कॉपीची जी कॉपी आहे ती देणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर तुमचं जे गॅसचा स्फोट झाला त्या दिवशीची तारीख काय आहे, त्या दिवशीचं सर्व इन्फॉर्मेशन ठेवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे। त्यानंतर म्हणजे सेम हेल्थ इन्शुरन्स सारखंच हे आहे, जसा आरोग्य विमा असतो त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरचा सुद्धा हा विमा असतो। जसा आरोग्य विम्यामध्ये 30 दिवसाची हॉस्पिटलची बिलं वगैरे तुम्हाला ठेवावी लागतात, त्याचप्रमाणे याचं सुद्धा असतं। जर या स्फोटमध्ये एखाद्या व्यक्तीचा फक्त अपघात झाला, ती व्यक्ती मृत्यू नाही पावली, फक्त अपघात झाला आहे, तिच्यावरती उपचार चालू आहे दवाखान्यामध्ये, तर त्या हॉस्पिटलची 30 दिवसाची सर्व जी बिले आहेत ते बिले ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। त्या बिलांवरून तुम्हाला उपचाराचा खर्च
हा दिला जाणार आहे. प्रति व्यक्ती उपचाराचा खर्च मिळतो, हा उपचाराचा खर्च हा दिला जाणार आहे. तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. 50 लाखांपर्यंत विमा कवच हे LPG गॅस सिलेंडर धारकांना भेटत आहे. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त गॅस धारकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला काही आणखी डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.